काही नमस्कार मित्रांनो, आज जायला बिला आणि यायला बिला सगळ्याला गुड मॉर्निंग. योगेश चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. तुमच्याकडे पाऊस झाला का? आमच्याकडे रात्री एवढा पाऊस झाला, बेफाम पाऊस झाला की नाव काढणार का, इतका पाऊस झाला रात्री. आणि मी पण बाहेर होतो आणि त्यात माझ्या गाडीची चावी कुठे गेली का काय, पोराने काढून घेतली, गाडीला होती पाऊस आला म्हणून पिंपळनेरमध्येच. आणि तिथनं परत आलो तर पाऊस लय होता. परत येताना बी लय तिथं पाणी रस्त्याला. आणि हे कसं झालंय बघा आमचं रात्री. तुम्हाला असं पडलंय घरात, जायला येईन आतमध्ये, काय होईना का सगळं पडलंय ही रात्री. सगळा रस्ताच बंद झाला जायचा ह्याचा. हो का, हे असं बिताड पडलं या आतमध्ये, जायला बी ना आणि यायला बी ना. आता इथनं मी आजा आतमध्ये जाणार आहे. घरात लय पाणी होतं रात्री, तुम्हाला दाखवतो. हो काय, असं पडलंय सगळं रात्री पावसात. रात्री म्हणजे सकाळी पडलंय. आणि पडल्यामुळं लय अपदा झाली आमची रात्री. आणि हो काय, घरात सगळं चिखल, सगळ्या घरात पाणी होतं. हो का, आलेलं हितपर्यंत पाणी होतं. हे सगळं सामान उचलून ठेवलं, वरी इटा ठेवलं ह्याच्या खाली पुन्हा. हो काय, सगळ्या घरातनं पाणीच पसरलं होतं. आणि पाणी पसरल्यामुळं लय पाऊस, लय चिखल झाला रात्री, लय अपदा झाली. हो काय, सगळी भांडी ही भरण्या धुवून ठेवलेल्या ह्या पवत होत्या, म्या सकाळी वर मांडल्या त्या हे करून. हे हो का, ह्याच्या खाली इटा एक एक मांडल्या. परत हितपर्यंत पाणी होते खालच्या ह्याच्यापर्यंत. लय पाऊस झाला, लय अपदा झाली आमची. हिकडनं हो का, हे सगळं गळलं होतं, हिकडचं सगळं पाट आल्या तर हिकडनं गळलंय. अशी अपदा आहे आमची. हो काय, असं पडलंय घर सगळं. घरात बी सगळं गळलं या. हो काय, सगळं गळलं म्हणजे गळलं नाही, सगळ्या घरातनं पाणी त्या फुटलाय उमरा ह्यातनं सगळं पाणी, उमऱ्याच्या बाहेर पाणी आलं तर सगळं काही. तर आता मी लागलोय दोह्याला. बाहेरनच पाणी आलं, वरती लय गळलं नाही, पण बाहेरनच लय पाणी आलं. पूर आल्यासारखं झालं आमच्या घराला. सगळं दसरा काढलेला सुद्धा वाया गेलं सगळं. जाऊन तर दुसरीकडे जाऊन राहावं म्हणलं तर घर नाही की गावात.
आतमध्ये हा कशात आहे कशात आहे तुला काल आणून दिली मध्ये होती काय तिथं हा तिथं कुठं आहे आता बघ तू जरा थांब थोडे वेळ थांब जरा बघतो मला इथं काही दूर काढते सगळं चिकोलच आहे घरातल्या सगळ्याचा दसरा काढला होता पण ही गळलं नाही हो पण घरात पाणी आलं सगळं बाहेर रस्त्यावरचं पाणी आलं घरातल्या दसरा काढायचा झाला हे सगळं धुवून पुसून काढलंय हे पडल्यामुळं हे सगळं ह्या अंगणात सारं सगळं पाणीच होतं का हितपर्यंत पाणी होतं का इकडं हे आटलंय पाणी आता सकाळी हितपर्यंत पाणी होते ह्या घरात पाणी गेलं हे सगळं पाणी होतं आणि पाण्याने भिताड पडलं सगळं लय अपदा झाली आमची रात्री म्हणजे झोपाई नसतं इथं कोण आंघोळ करून येतो आता झालंय सगळं ही लय अपदा झाली मारता मारता वाचलो रात्री हे किसलं झालंय बघा कसं पडलं हे हो का कसले दगड मोठे मोठे शिळा आहेत हे चला आता लय काम आहे अजून घट बसवायचं मंदिरात आवरून झालंय सगळं डबल सगळं काम राबावं लागलं
आई हेच आहे का? इकडं बस की इथं पोतं टाकून इकडं इथं कुठं बसली फक्त तिथं पिशवी आहे त्या ह्या इथं चटाई पिशवी ह्या हे बी वाल्याच आहे त्या डबल कुटाणा झाला सगळ्या घरात चिखल होता त्या सगळं पाणी रस्त्यावरच गेलं पाणी तिकडं पसारा नाही भिजला ते डबल सगळं ती फाडच्या ती हे केलेलं सगळं डबल भरण्या काल दिलेलं त्या जनाबाईनं ते डबल भरण्या धुवायला लागल्या आमची रात्री घर पडल्यामुळं लय आपदा झाली काय करावं डबल दसरा काढावा लागला ज्वारी भिजली भांडी भिजली सगळी गळलं नाही पण सगळ्या रस्त्यावरचं पाणी घरात गेलं उलटच मला तर दम भरला काम करून करून अजून आंघोळ करायची अयो इतकाची अहो 4 बोट चिकूल होता घरात त्या कुठला अजून तवा 4 बोट चिकूल होता घरात त्या आणि ती भरण्या 2 पालत्या घातल्या होत्या म्या सगळ्या पवत होत्या मी गेलो इथं आम्ही रात्री गेलतो ती तवा जर पडला असतं तर तवा बी रात्री एक धपला पडला होता कुठला पडला होता कोणाटो पण का त्या नानीची ईट पडली होती कोणाष्टो हा आता आलतं पाणी लईच पाऊस आता इडी पारी बाबा पाणी वाट नाही व पाण्याचं निचरा व्हायला वाटच नाही जायला लय आपदा झाली आमची रात्री बघा कशी आपदा आहे दसरा डबल काढावा लागला पुरीनं कसं करावं लागलं बघा आम्हाला मी किरसुनीच घासला आता डबल कुटाणा झाला आता काय पोटाला करून खायचं जायची पंचायत आहे तिथं ही वाट येतच नाही काहीच करायचं नाही हा मग ते सामानाचं काय नडलंय तेव्हा एवढं आता कसं येतं ना जायला येत नाही तर चला मित्रांनो अजून आंघोळ करायची दसरा डबल काढला अजून घट घालायचा आहे ती राडाच रापाटा करत होतो आमचं घर पडलं घर पडल्यामुळं सगळं हे झालं चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्या आपदा हाल कसं आहेत बघा तुम्ही लय आपदा झाली आमची रात्री